शुभ्या, जिंदगीमध्ये पहिली बियर आणि पहिली सिगरेट कोणीच स्वतःच्या पैशाने पित नाही. माझ्यासारखा दिलदार कोणीतरी म्हणतंय पे काय होत नाही. आधी मला एक पण पोरगी बोलत नव्हती, म्हणून माझ्या मित्रानं मला राय दिली, ह्याच तू ॲटो घे. ॲटो घेतल्यावर तुला प्रत्येक पोरगी बोलल. आता हर बोलते एक आहे. मुलगी बोलते. भैया इथं सोडा तिथं सोडा. बघा आमची इम्प्रूव्हमेंट. कारण की आधी एक पण मुलगी बोलायची नव्हती शुभ्याला, मला. पण आता ॲटो मुले ऍटलीस्ट आम्हाला भैया म्हणून तरी बोलतात. आणि ॲनिमल मुळे एक गोष्ट तर कळाली, जी मुलगी आधी भैया म्हणते तीच सह्या होते. रेकॉर्ड आहे. मित्रांनो, मी ह्याला बोललो होतो की प्रयत्न करणाऱ्यांची कधी हार होत नाही, तर ह्यानं त्याचा दुसराच अर्थ काढला. काय का होणार, मी ह्याला घेऊन चलत चलत काही होणार तरी पण दिशीच्या अड्ड्यापर्यंत पोहोचतो. आहे का नाही? केली प्रगती. हेच प्रगती. अभ्यास बिभ्यास नाही, तसला नाद नाही. ए, हे बेवडे असेच आहे. असलं तूच सांगू मला बिघडला शुभ्या. तुमने सुधारा है, तुमने बिगाड़ा है, तुमने किया. कोण म्हणते धोका फक्त प्रेमात भेटते. मोबाईल चार्जिंगला लावा आणि बटन ऑन करू नका. 2 घंट्यानंतर जेव्हा तुम्हाला समजते की आपल्या फोन मध्ये चार्जिंग झालं नाही, तेव्हा कळेल की धोका काय असते. आणि आम्हाला तर कधी प्रेमात धोका भेटलंच नाही, इथंच भेटत राहते. म्हणून आम्ही फोनच ते फोडून टाकलो. निखिल भावा, हा, जर देव जर आपल्या समोर अचानक आले तर त्यांना बघून खुश व्हायचं का? आधी कन्फर्म करायचा हा, आपण त्याच्या जवळ आलोय का त्यांनी आपल्या जवळ आले. जी मुलगी 10 अंकी नंबर देऊ शकत नाही, ती आपल्याला जिंदगीभर 7 काय घंटा देणार काय? टंटा नाही तर घंटा नाही. तू परवा परळीला गेलतास, काय मॅटर झाले? काय नाही रे, माझा ते दोस्त जो होता ना, त्याची सासरवाडी होती तिकडं. आम्ही दोघं गेलो. त्यानं म्हणला, काय सासरे बुवा तुमची पोरगी लय डोक्याला ताप दिलेल्या. हा, मग त्याचा सासरा म्हणला, जावाई बापू माझा पण थोडा विचार करा, माझ्याकडे तर तिची माय आहे. वाटलं होतं मला असलाच विचार करणार तुम्ही. ऊन लागलेले म्हणून हे असं केलं तर असला विचार करताव का? ऊन कुठं आहे? विचार बदला रे. व्हिडिओ बंद कर. ऊन. निखिल भावा, लहानपणी आई म्हणायची, डाव्या हातानं जेवण करू नकोस. डाव्या हातानं केलेलं जेवण भूताच्या पोटी जाते. म्हणून ती मी आईची गोष्ट ऐकत आहो. म्हणून मी मोठं होऊन डाव्या हातानं सिगरेट पिताव, म्हणजे भूताचे फेफडे जळावं. व्हेरी गुड. चल फेफडे जळून येऊ. चल. पुष्पा 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 पुष्पा. रेकॉर्ड ब्रेक केला या शुभ्यानं ॲटोच्या धंद्यात. जेव्हा भेटल मी ओ चौकात, तुम्ही बसा माझ्या ॲटोत. हमें तो मोबाइल बैटरी ने लूटा, चार्जर में कहाँ गम था. हमारा मोबाइल ऑफ हुआ वहाँ जहाँ का पावर पॉइंट बंद था. अरे शुभ्या, आपण 8वी मध्ये असताना तुला मॅडम म्हणत होती ना रे की अभ्यास का करत नाहीस. मी पण बोललो ना मग मॅडमला, अभ्यास फक्त 2 कारणामुळे करते. हा. एक शॉक म्हणून आणि दुसरा भिवून. मी फालतूचे शॉक तर ठेवत नाही आणि भेट तर मी कुणाच्या बापाला पण नाही. करा काय त्यामुळे करायचं ते. अभ्यासाचा विषय क्लोज. आम्ही जे करतो ते भेटा. भेटाव तुम्ही डरपोक खाव. अरे पण 8वीला कुठे मॅडम होते, आपल्याला सर होते ना. पोल खोललं शुभ्या ना, याला भर. आंधियों से डरते हैं हम, नहीं तूफानों से घबराते हैं, क्योंकि हमारे पास शुभम जीडी शक्तिमान है. शक्तिमान. निखिल भावा, मला एक मुलीचं प्रपोजल आलं इंस्टाला, मी तिला नाही बोललो. अबे शुभ्या, पागल बिगल झालास का? अबे इथं आम्हाला एक मुलगी भेटणार झाले आणि तुला भेटायला तर असं ढकलून द्यायलास का? काय करू? देवानं तुला हँडसम म्हणून चुकत झाल्या. काहीच कामाचं नाहीस तू. निघ तू.